नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत। आता आमदार रोहित पवारांनी सरकारच्या या निर्णयाबाबत आपले मत व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत। सरकारने दोन समाजात वाद लावत राजकीय पोळी भाजली असं रोहित पवारांनी म्हटलंय। 5 दिवस चाललेल्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय झाला। मनोज जरांगे यांच्या पुढे सरकारने शरणागती पत्करत काल सरकारकडून एक GR काढण्यात आला। आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यात बेकायदेशीर जमाव जमवणे, रस्ता अडवणे आणि दमदाटी करणे यांसारख्या आरोपांखाली अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या निर्णयामुळे ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे। ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारने ओबीसींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा GR आजच जारी करण्यात येणार असल्याचं समजतं आहे। अलिबागमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। प्रेम संबंधाला विरोध केल्यामुळे तरुणाने 2018 मध्ये तरुणीच्या काकांची हत्या केली। त्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर ज्या तरुणीसोबत प्रेम संबंध होते त्याच तरुणीला रागाच्या भरात संपवलंय। या घटनेनं संपूर्ण अलिबाग आणि रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। बीड शहरातील स्वराज्यनगर भागातील विजय सुनील काळे या तरुणाच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करण्यात आले। रात्री उशिरापर्यंत विजय हा आपल्या मित्रांसोबत घाटाच्या परिसरात होता असे घरच्यांनी सांगितलंय। या घटनेत विजय नामक युवक गंभीर जखमी झाला। अशा अवस्थेत विजय काळे याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। गल्लीतीलच मित्रांसोबत काही कारणावरून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे। हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर विदर्भ, मराठवाडा येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकण रेल्वे पाठोपाठ जलवाहतूक मार्गे राज्य शासनाची बहुचर्चित रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे। प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या या जलवाहतूक रोरो सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून पहिली रोरो सेवा देणारी बोट रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरात दुपारी 3 वाजता दाखल झाली। या रोरो सेवेचा जिल्हा प्रशासन व जयगड ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलंय। कुख्यात गुंड अरुण गवळी जामिनावर नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातून बाहेर आलाय। नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आणले। तेथून गवळी विमानाने मुंबईकडे रवाना झालाय। अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाकडून 18 वर्षांनंतर जामीन मंजूर झाला असून मंगळवारी त्याची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे। एका 17 वर्षीय तरुणीचे तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे। पालघर जिल्ह्यातील जोहार तालुक्यात असलेल्या बिवलधर गावात ही घटना घडली आहे। आरोपीचे मुलीवर प्रेम होते, त्यांचं लग्नही ठरलं होतं। 22 वर्षीय आरोपी तरुणीला भेटायला यायचा, ते दोघेच घरात होते। त्याच वेळी दोघांमध्ये वाद झाला आणि रागात त्याने तरुणीचा गळा दाबला, त्यात तिचा मृत्यू झालाय। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आधुनिकीकरण आणि पारदर्शकतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत तिकीट तपासणी करणाऱ्यांसाठी बायोमेट्रिक साइन ऑन आणि ऑफ प्रणाली लागू केली आहे। ही योजना रेल्वे बोर्डाच्या नव्या धोरणांतर्गत सुरू करण्यात आली असून ड्युटी प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ करणे आणि तिकीट तपासणी कार्याची जबाबदारी सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश असल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलंय। बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे। यामुळे अनेक वर्षांपासूनचे बीडवासियांचे रेल्वे सेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे। येत्या 17 सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय। राज्यातील पोलीस अंमलदारांसाठी मोठी बातमी आहे। शासनाने पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची खाते अंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। फेब्रुवारी 2022 मध्ये बंद करण्यात आलेली ही परीक्षा आता पुन्हा सुरू होणार असल्याने मेहनती आणि अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे। नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मेळाव्याचे आयोजन केले आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात
वोट चोर गद्दी छोड या काँग्रेसच्या कॅम्पेनची आज कामठी येथून सुरुवात झाली। यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला। हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींना खुर्ची खाली करण्यास सांगितले। देशात मध्यवर्ती निवडणुका लागणार असल्याचा दावाही सपकाळ यांनी केलाय। राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला आणि वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते। त्यानुसार अटल सेतूसह मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। नागपूर मेट्रोनं आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठलाय। कामठी महामार्गावरील डबल डेकर वायाडक्टला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं जगातील सर्वात लांब मेट्रो डबल डेकर वायाडक्ट म्हणून मान्यता दिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रामगिरी इथे हा कार्यक्रम काल झाला। यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे स्वप्नील डांगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान केले। पश्चिम बंगाल सरकारद्वारे आयोजित पश्चिम बंगाल उर्दू अकादमीचा 3 दिवसांचा कार्यक्रम 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान कोलकाता येथील कला मंदिर आणि कलाकुंज थिएटरमध्ये होणार होता। कार्यक्रमाचा विषय हिंदी चित्रपटात उर्दूची प्रासंगिकता होता, परंतु शनिवारी राज्य सरकारच्या आदेशानुसार उर्दू अकादमीने हा कार्यक्रम रद्द केलाय। सूत्रांचा दावा आहे की प्रसिद्ध गीतकार लेखक जावेद अख्तर हे स्वतःला नास्तिक म्हणून ओळखतात, ज्यामुळे 2 मुस्लिम संघटनांनी जावेद अख्तर यांना निमंत्रण देण्यास विरोध केला आणि त्या तारखांना उर्दू अकादमीमध्ये होणाऱ्या त्यांच्या कार्यक्रमाचा आक्षेप घेतला। आसाम राज्यातील गोलाघाट येथील एका सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथील एका डॉक्टरने साप चावलेल्या महिलेला रेबीजची लस घेण्याचा सल्ला दिला, तथापि रुग्णालयातील फार्मासिस्टनं डॉक्टरांची ही चूक पकडली आणि ती सुधारण्याचा प्रयत्न केला। पण आश्चर्यकारक म्हणजे त्यानंतरही डॉक्टरांनी त्यांचं स्पष्टीकरण देत रेबीजची लस देता येते असं सांगितलं। या प्रकारामुळे रुग्णालयातील चूक आणि डॉक्टरांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथून धार्मिक छळ टाळण्यासाठी भारतात आलेल्या अल्पसंख्याक समुदायांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केलंय 31 डिसेंबर 2024 पर्यंत भारतात दाखल झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना वैध पासपोर्ट किंवा प्रवासी कागदपत्रांशिवाय देशात राहण्याची मुभा मिळेल। इंदूरमधील प्रतिष्ठित महाराजा यशवंतराव रुग्णालयातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। या रुग्णालयात उंदरांचा इतका सुळसुळाट झालाय की उंदरांनी 2 नवजात बाळांचा चावा घेतल्याचं प्रकरण समोर आलं होतं। उंदरांनी चावा घेतलेल्या 2 पैकी एका बाळाचा मृत्यू झालाय। दरम्यान या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने 2 नर्सिंग कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय, तसेच रुग्णालयातील काही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। रुग्णालयातील उंदीर नियंत्रणासाठी जबाबदार असलेल्या कीटकनाशक संस्थेवर रुग्णालय प्रशासनाकडून 1 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आलाय। इंस्टाग्राममुळे 7 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या पतीचा एका महिलेला शोध लागलाय। विशेष बाब म्हणजे तिचा पती दुसऱ्या महिलेसह लग्न करून सुखाने राहतोय। पतीचं हे रील पाहून सदर महिला चकित झाली। तिने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली। पतीने आपली फसवणूक करून दुसरा विवाह केल्याची तक्रार या महिलेने केली आहे। उत्तर प्रदेशातल्या हरदोईतलं हे प्रकरण आहे। रशियाकडून तेल खरेदी करत असल्या कारणाने अमेरिकेनंतर आता युरोपीय युनियनने भारतावर निर्बंध लादले आहे, परंतु त्यावरून काहीही संबंध नसणाऱ्या सौदीने भारतासोबत दगाफटका करण्यास सुरुवात केली आहे। जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक कंपनीने भारतीय कंपनी नायराला कच्च्या तेलाचा पुरवठा करणे बंद केलंय। चीनने दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्ती संबंधी समारंभ आयोजित केलेल्या भव्य सैन्य परेडमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांच्यासह अनेक जागतिक नेते सहभागी झाले होते। या परेडमुळे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अमेरिकेविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला आहे। त्यासोबत चीनला दुसऱ्या महायुद्धासंबंधी इतिहासाची आठवण करून दिली आहे। अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागात झालेल्या 6.0 तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे। कुनार प्रांतात आतापर्यंत 1411 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 3124 लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह
मुजाहिद यांनी दिली आहे। या भूकंपाने अनेक गावांमधील घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। संयुक्त राष्ट्रांनी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे। भारताने या संकटाच्या स्थितीत तातडीने मदत पाठवली आहे। राज्य शासनाच्या स्वायत्त दर्जा असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी तर्फे PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी फेलोशिप देण्यात येते। मात्र गेल्या 2 वर्षांपासून या संस्थांनी फेलोशिपसाठी जाहिरात प्रसिद्ध केली नाही। परिणामी संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय। गेल्या काही वर्षांमध्ये परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले। अशा विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा FMGE देणे बंधनकारक असते। ही परीक्षा जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे। परीक्षेसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने प्रसिद्ध केलेले पात्रता प्रमाणपत्र आवश्यक असते। या प्रमाणपत्रासाठीची अर्ज प्रक्रिया आयोगाने ऑनलाईन सुरू केली असून विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्याची 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। 10वीच्या परीक्षेनंतर 11वीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे। शिक्षण संचालनालयाने दुसरी विशेष फेरी घेतल्यानंतरही जागा शिल्लक आहेत। त्यामुळे प्रवेशाची आणखी एक फेरी होणार आहे। 3 सप्टेंबर पासून नवीन नोंदणी सुरू होईल। 5 सप्टेंबरला रिक्त जागांची माहिती मिळेल। विद्यार्थी 6 ते 7 सप्टेंबर दरम्यान पसंतीक्रम भरू शकतील। 8 आणि 9 सप्टेंबरला प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचे आहेत। अँटी ट्रस्ट प्रकरणात गुगलला अमेरिकन कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय। गेल्या वर्षी गुगल इंटरनेट सर्च प्रकरणात बेकायदेशीर मक्तेदारीसाठी दोषी आढळले होते। त्यानंतर गुगलवर कठोर कारवाई करण्याची शिफारसही करण्यात आली होती। गुगलला क्रोम ब्राउझर विकणे भाग पडले असते, पण आता कोर्टाने गुगलला क्रोम ब्राउझर विकण्याची गरज नसल्याचा निकाल दिलाय। GST परिषदेची 56वी बैठक आजपासून सुरू झाली आहे। उद्या या बैठकीनंतर निर्णयांचा पाऊस पडेल। सामान्यांच्या रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त करण्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या 2 दिवसीय बैठकीत उपस्थित आहेत। यामध्ये दैनंदिन आरोग्यातील वस्तूंसोबतच महागड्या वस्तूंची किंमत सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे। तारक मेहता का उल्टा चष्मा, CID आणि शरारत सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री सिंपल कौल सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे। सिंपलने पती राहुल लुंबाला घटस्फोट देत असल्याचं जाहीर केलंय। यासाठी नुकताच तिने कोर्टात अर्ज देखील दाखल केलाय। परस्पर संमतीने विभक्त होत असल्याची माहिती तिने दिली आहे। सिंपलने तारक मेहता या मालिकेत जेठालालची पहिली पत्नी गुलाबोची भूमिका साकारली होती। 2010 मध्ये तिने राहुल लुंबाशी लग्न केलं। आता लग्नाच्या 15 वर्षांनंतर हे दोघं विभक्त होत आहेत। आशिया कप 2025 स्पर्धेआधी टीम इंडियाच्या खेळाडूला डेंग्यू झालाय। आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे, तर भारतीय संघ या मोहिमेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला खेळणार आहे। टीम इंडिया UAE ला 4 सप्टेंबरला रवाना होणार आहे। मात्र त्याआधी विकेटकीपर बॅट्समन ध्रुव जुरेल याला डेंग्यूची लागण झाली आहे। त्यामुळे ध्रुवला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय। ध्रुवकडे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सेंट्रल झोनच्या कर्णधार पदाची जबाबदारी होती। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।